हे घेत आहे. राजू थांब. हे काय ताई? हो छत्री तुमच्यासाठी. ताई मागच्या वर्षी दिले होते ना, ते घरी आहे आणि चांगली पण आहे. ठीक आहे ती पण ठेवा आणि ही तुमच्या बायकोला द्या. ताई तुम्ही असं आवडता ना, तुम्ही मोठी बहिणीसारखा वाटतं मला. ती बहिणीसारखीच आहे तुमच्या. ठेवा बरं. अहो ताई तुम्ही किती काळजी करतायत. त्या ताईला बघा, ते कधी पाणी पण विचारत नाही. राहू द्या हो. स्वतः इतक्या वस्तू घेतात. आता आत्ताच बघा ना, हा एवढी पिशव्या त्यांच्या घरासमोरून घेतलंय. एवढी खरेदी केली. काल परवा तर दोघींचे खायचे वांदे झाले होते. बकुळाच्या पगारातले पैसे ढापायला निघाले होते या. मग अचानक एवढी खरेदी. लॉटरी गिटरी लागली की काय ना. कन्या इकडे ये इकडे. काय ग एवढी खरेदी केलीयस? काय लग्न बिग्न करतेस की काय? मी मग काय मी करणार आहे लग्न आता दुसरं? तुला लॉटरी लागली का? हा नाही. शन्या इकडे पाठ कर. नको प्लीज पाठ कर म्हणते ना. नको प्लीज. हा हे काय? हा हे काय? टॅग लावून चालली होती. लोकांना काय वाटेल? काही तुझी किंमत आहे की काय? जा फालतू जोक मारू नको. पण काय ग सांग ना, कशी काय केली एवढी मोठी खरेदी? शन्या जॉब. हा मी माझ्या स्वतःच्या सॅलरी मधनं खरेदी करते सगळं. मिस शनाया, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. नाहीतर मी ऑफिसमध्ये सांगणारच होतो तुम्हाला. यू आर फायर्ड. तुम्हाला ऑफिसमधून काढून टाकण्यात आलंय आणि आता यापुढे ऑफिसला तुम्ही यायची गरज नाहीये. राधिका काय आलं? का म्हणत होती ती मैताड? काही नाही आई. यांनी शन्याला घरातनं तर काढली, आता म्हणे ऑफिस मधनं पण काढली. खरं का? असं हे म्हणतात तरी. गुरु हो, मी ऑफिसमधून काढून टाकलंय तिला. पहा, बरं झालं. तुम्ही हे कराय अफवा तर नाही किडनॅपिंग सारखी? आता काय ऑफिसमधून लेटर आणून दाखवायचं का लोकांना? मी काढून टाकलंय म्हणलं तर काढून टाक. चला बाई, बरं झालं. पाय बरं राधिका, बॅग गेली ऑफिसात मधूनही. नाही आई, मी जेव्हा लेटर पाहिन ना तेव्हाच माझा विश्वास बसेल. माझाही विश्वास बसत नाही. आता तू म्हणते ना. या लोकांच्या मनातला संशय अजून गेलेला दिसत नाहीये. पूर्णपणे घालवावा लागेल, नाहीतर राधिका सतत लक्ष ठेवेल माझ्यावर आणि शनायाला आवरणं सुद्धा कठीण जाईल. या शनायाला आधी समजवायला हवं. इशी उठ. इशी उठ ना, तुला काहीतरी सांगायचंय. उठ. हा अगं झोपले नाही, शवासन करते. अगं उठ ना जाडे, उठ यार. अगं शवासन करू देत असलं काय शवासन, काही करू नकोस तू. ती बोर आहे यार बिल्डिंग अख्खी, आणि ती राधिका तर सर्वात बोर आहे. मला आवडतं, मला टॅग घालून फिरायलाच आवडतं. मी फिरणार टॅग घालून. हिला काय प्रॉब्लेम आहे? सतत आपलं काहीतरी येऊन मला बोलायचं भावड नुसती. आणि तुला सांगते, त्या गॅरीने मला गप्प केलं म्हणून, नाही तर इतकं ऐकवलं असतं ना मी तिला. बोर नुसती. एकदाच कळू दे ना, एंगेजमेंटचं कळू दे ना, मग काय करणार आहे ती? मग बघू ना चेहरा तिचा, हो की नाही? तू वेडी आहेस का? इशी झोपून नको ना. सॉरी, शवासन शवासन शवासन. काय शवासन तुतारडी? आता याचाच फोन आला. हॅलो. हा हॅलो बच्चा.
मी काय सांगतोय ना ते जरा नीट लक्ष देऊन ऐक. ओके, आता जरा काही दिवस शांत राहा. का मी का खांत राहू? मी काय केलंय? नाही नाही, तू काही केलं नाहीस ग, पण हे बघ, आता लोकांना कळायला नको ना की आपण एकमेकांशी बोलतोय ते. ओके ओके ओके. उद्या या लोकांना कळलं आणि त्यांनी आपली एंगेजमेंट होऊ नाही दिली तर चालेल का तुला? नाही नाही नाही. हा बरोबर ना. मग एक काम कर, आता तू ऑफिसला ये आणि आपण आपलं भांडण कंटिन्यू करूया. म्हणजे आपण एकमेकांशी बोलत नाहीये हेच लोकांना वाटू दे. हा ओके, डन डन डन. ओके बाय. इशी उठ ग, उठ उठ. ऐक ऐक, शॉपिंगला जायचं आहे ना? हा येस येस. ऍक्च्युली काय आहे, जरा व्यायाम चालू होता पण आता झालाय. राहू दे तुझा व्यायाम. चला आवर आता. आपण एक काम करू, ब्रंचला जाऊ आणि तिथेच लॅपटॉपवर बघू. चल आता लवकर चल please. डन डन डन. पुढे हो पुढे हो. उठ आले. लवकर, ती किल्ली ठेवशील प्लीज. चला येतो. गुरु चहा प्यायला का रे? हा हो प्यायलो. ठीक आहे, डबा घेऊन जा आणि आठवणीनं सगळ्या संपवायचा बरं. हा घे. ते काल नाही ऐक, सॉरी. सॉरी काऊन रे? तुझा काल वाढदिवस होता आणि मी लवकर घरी नाही आलो त्याबद्दल. हा चालते ना. तू पण आता तू कामामध्ये व्यग्र होता का नाही? तू काय सगळं मुद्दाम केलं का? नाही ना. एवढं मनाला नाही लावून घ्यावं गुरु. उलट मला खूप आनंद झाला. मालिक कामामध्ये लक्ष घालतोय, तो व्यग्र आहे कामामध्ये. खूप बरं वाटते. तू राधिका खूप प्रगती करा, खूप मोठे व्हा. आम्हाला तरी यापेक्षा दुसरं अजून का पाहिजे सांग बरं. वाढदिवस का पुढल्या वर्षी येते ना? पुढल्या वर्षी आपण एकत्र मिळून वाढदिवस साजरा करूया. येतो. अन्न गुरु ते रात्रीचं घरी जेवायला येत जा बरं. पावसा पाण्याचं बरं नसते ना बाहेर जेवणं. घरचं कसं, घरचं ते घरचं ताजं तवानं असते का नाही? म्हणून निदान मी असेपर्यंत तरी घरी येत जा बा जेवायला. आई काय बोलते सगळं तू? अरे तसं नाही रे. आता पाय बरं, उद्या मी नागपूरला निघून गेले तर तुला सगळं करावं लागणार आहे का नाही? म्हणून निदान माझ्या समाधानासाठी तरी जेवायला रात्रीचं घरी येत जा बरं. आई तुला माहितीये तू एकटी आहेस, तिला माझं मन कळतं. आई आहे ना तुम्ही. आपल्या लेखाचं मन आईला नाही कळलं तर मग कोणाला कळते सांग बरं. खूप मोठ्या कात्रीत सापडलायस बरं तू गुरु. लवकरात लवकर यातून बाहेर पड बा आणि जे योग्य आहे तेच कर. येतो. थँक्यू. थँक्यू. वाव, माझं खूप छान आहे तुझ्यापेक्षा. माझं हेल्दी आहे जास्त. बाय द वे, मी तुझ्या एंगेजमेंट बद्दल इतकी जास्त एक्साइटेड आहे. आपल्याला किती कामं करायची आहेत अगं. यार लिस्ट बनूया प्रॉपर. लिस्ट काय, आधी आपल्याला एंगेजमेंट रिंग घ्यायची आहे. अगं हो ते तर आहेच, ठीक आहे. पण एंगेजमेंट कुठे करायची, काय घालायचं सगळंच डिसाईड करूया ना. हा यार, आणि कुठे म्हणजे तू म्हणशील तिथे. तू फक्त नाव सांग जागेचं. मला काय वाटतंय माहितीये का, आपल्या शेजारी एक ते वेडिंग बँक्वेट आहे, तिकडे करूया. नाही नाही नको नको, आउट ऑफ मुंबई जाऊ कुठेतरी. सिरियसली म्हणजे तुला डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? वेडिंग नाही, लग्न नाही, डेस्टिनेशन एंगेजमेंट. हो ओके, ठीक आहे. मग आपण एखादा रिसॉर्ट बुक करूया. हा ओके, हे बघूया का? हा ओके, आपण सर्च करूया. आपल्याला जे बेटर वाटेल ते डन करूया. एक काम करूया, आपण इथे जाऊन बघूया. आपल्याला आवडलं तर डन करूया. आणि हे बघून झालं शॉपिंगला जाऊया. या शॉपिंग मधनं आठवलं, मला कुठल्या तरी डिझायनर सोबत मीटिंग करायची. प्रॉपर बेस्ट डिझायनर आउटफिट्स घेऊया 2. हा यार, दुसरा माझ्यासाठी नाही ग, माझ्यासाठी. एक स्पॉइल झाला तर दुसरा हवा ना. ती बोर आहेस यार. मला वाटलं मी छान तुझी करवली असणार आहे, तर मुद्दाम केलंस ना. काय सांग, काय असतं ते? अगं म्हणजे ब्राइड्स मेड इडियट. तर आय नीड टू फ्लॉन्ट नो. अगं हो, घेणार तुझ्यासाठी पण. बरं ठीक आहे, नेक्स्ट लिस्ट मध्ये काय लिहायचं? हा, नेक्स्ट शुड बी मेकअप.
मला असं वाटतं ते शीतलनी सांगितली होती पण मुलगी ती प्रॉपर वेडिंगच करते. हा परफेक्ट, ती तुझा कमाल लुक करेल. एक्झॅक्टली, पण तिला सांगेल. येस. हे बाय द वे मेकअप वर ना आठवलं, आपण ब्रँडेड मेकअप घेऊ शकत होतो यार. रिसेंटली दुबई शॉपिंग फेस्टिवल झाला बघ. वेर यार, आपलं मिस झालं ते. ना आपण कसे जाणार होतो, आपण वेगळंच झालो होतो ऑलमोस्ट. हो ना गॅरी, उशिरा पटला. ऐक ना, सॉरी मी विसरले होते ऑलमोस्ट. मला जरा ऑफिसला जायचंय. आपण आता कुठे मध्येच ऑफिस? माहिती नाही, मला गॅरीने बोलवलंय, बहुतेक काहीतरी काम आहे. तू ऐक ना, आपण लिस्ट करूया. मी हे संपेपर्यंत नाही जाते कुठे. हे संपल्यावर जाईन, तोपर्यंत तू लिस्ट बघ ना प्लीज. ऑफकोर्स घे. येस मॅम, काय अर्जंट काम आहे? हो जेनी, मला एक सांग, ज्या आपण मागे 2 ऑर्डर्स केल्या त्यामध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेटली किती प्रॉफिट झालं असेल? अप्रॉक्सिमेटली पर ऑर्डर 25%. ओके, मग काय करावं असं वाटतंय तुला ह्याचं? मॅम आय फील आपण इन्व्हेस्ट करूयात. करेक्ट आहे, मलाही तेच वाटतंय. ठीक आहे, मग मी काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स बघते. नाही 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 जेनी, तसं नाही. मला असं वाटतंय की आपण इन्व्हेस्ट केलेच पाहिजे, पण ते आपल्या माणसांमध्ये. म्हणजे आय डिडंट गेट इट मॅम. म्हणजे आपल्या सगळ्या काम करणाऱ्या बायकांपासून ते अगदी पानवलकर सरांपर्यंत आपण सगळ्यांमध्ये हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. आय एम सॉरी टू से दिस, बट मला असं वाटतं की तुम्ही थोडी घाई करताय. म्हणजे आपण बोनस देऊयात मॅम, पण दिवाळीत देऊयात ना. आय फील इट्स टू अर्ली. नाही, मला उलट असं वाटतंय की खूप उशीर झालाय. ज्यांनी पहिले काही महिने त्यांनी आपल्याकडे बिनपगारी काम केलंय. हे बघ, म्हणून मला असं वाटतं की तो प्रॉफिट 200 रुपये का असेना किंवा 2000 रुपये का असेना, आपण तो त्यांना लवकरात लवकर दिला पाहिजे. ठीक आहे मॅम, ॲज यू से. मग असं कर, सगळ्यांची लिस्ट करून दे मला, मग आपण ठरवूया कोणाला कसे पैसे द्यायचे. मॅम लगेच तर नाही होणार, माझ्या कम्प्युटरला काहीतरी इश्यू आलाय. हा, मग असं कर, तू समिधा अजून आली नाहीये ना? नाही. तिचा डेस्कटॉप वापर. ओके ठीक आहे, मी आणते. येस, थँक्यू. श्रेयस, ती कामतांची फाईल तुझ्याकडे आहे का? नाही, जेनीकडे आहे. हे काय बोलतोस? जेनी मॅडम काय म्हणायचं? हो, जेनी मॅडम कडे. जेनी मॅडम, अरे म्हणजे आता तिचं प्रमोशन होणार, आपली हो. मैत्रीण असेल तर काय झालं? हो, हो, हो. बरोबर की नाही? Yes. आतापासून जेनी असं नाही, जेनी मॅडम, आता सवय लाव जरा. बरोबर की जेनी नाही? मॅडम, हा. सॉरी हा, जेनी मॅडम. सो जेनी मॅडम कडे आहे कामतांची फाईल, बरोबर की नाही? येस येस, जेनी मॅडम फाईल. जेनी, तू इथे काय करतेस? अरे नाही नाही, जेनी मॅडम तू इथे काय, म्हणजे तुम्ही इथे काय करता असं विचारा. हाय समिधा. जेनी, मी तुला काहीतरी विचारते, तू इकडे काय करतेस? अगं, राधिका मॅमनी काम सांगितलं ते करते. हो, पण तू माझ्या डेस्कटॉपला का हात लावलायस? समिधा, तुझा डेस्कटॉप रिकामा होता आणि तू एवढी ओव्हर रिॲक्ट का करतेस? चिडण्यासारखं आहे जेनी? तुला सगळंच कॅज्युअल वाटतं, पण काहीतरी डिग्निटी असते. वी आर प्रोफेशनल. तू ऍटलिस्ट मला विचारायला हवं होतंस. समिधा, मी फक्त लिस्ट बनवतीये. व्हॉट एव्हर इट मे बी, काही काम असू दे, तू मला विचारायला हवं होतंस, हा माझा मुद्दा आहे. आणि आय होप तुला तो कळतोय. आय एम सॉरी समिधा, आय थॉट यू ओके विथ इट. नो, आय एम नॉट. फ्रेंडशिप वेगळी आणि काम वेगळं. समिधा, रिलॅक्स. अनंत सर, तुम्ही मला का बोलताय? तुम्ही तिला समजावा ना. जेनी, डोंट रिपीट दिस. समिधा, रिलॅक्स. चल. कदम, अहो आता याचं स्टेटस मला कधी कळवणार आहात? ऑलरेडी तारीख उलटून गेली आणि आता याच्या पुढे सगळे अपडेट्स मला वेळच्या वेळेला द्या, ठीक आहे? हो सर. हा, अजून या 2 क्लायंट बरोबरची मीटिंग कधी आहे ते आपण कदम, मी तुम्हाला नंतर भेटतो. तुम्ही थोड्या वेळाने, मी बोलवतो तुम्हाला. हो सर.
अच्छा आता तू असं त्यांच्या समोर उद्या अरे हो, तर माहितीये का, मी आता ऑफिसमध्ये आले तेव्हा सगळेच स्टेअर करत होते माझ्याकडे. मी छान दिसते का? हो छान दिसतेस तू, पण स्टेअर करत होते म्हणजे त्यांना डाऊट आला असणार ना. कसला डाऊट? ते कसला काय, त्यांना डाऊट आला असताना आपलं सगळं बरं चाललंय, त्यांना असं कसं वाटेल, त्यांचा विश्वास कसा बसेल की आपल्यातलं आता तसं काही राहिलेलं नाहीये. हा मग ठीक आहे ना, कळलं तर कळू दे ना, काय फरक पडतो, तसं एंगेजमेंट झाला कळणार ना सगळ्यांना. हो तसं नाही, पण थोडं जरा केअरफुल राहायचं बच्चा. ओके नेक्स्ट टाइम. आता कसं रिंग रिंग कुठे? काय विचारतोयस तू हे? हा? तुला वाटतं ना तेवढी मी डम नाहीये. काल आपलं ठरलं होतं ना की या सगळं नाटक करायचंय म्हणून मी मुद्दाम काढून ठेवली ती. हा म्हणजे घातली नाहीयेस ना, हरवली नाहीयेस ना. पुढे हॅव इट. हा बरं ऐक त्याच्यावरून लक्षात सर एक मिनिट सर. हा आपलं नाटक कंटिन्यू करण्यासाठी हे काय हे तुला फायर केल्याचं लेटर. तू वेडा असता? अगं हळू, एवढी काय रिएक्ट होतेस? आता आपलं ठरलंय ना, नाटक हे सगळं म्हणून दिलंय ना. खोटं आहे ना. हो पण आता जेवढी रिॲक्ट झालीस तेवढी घरी पण ओव्हर रिॲक्ट म्हणजे मिळवली. घरी? ईशाकडे? ईशाकडे कश? माझ्या घरी. तुझ्या घरी कसं नाही मी? अरे अच्छा असं काय करतेस? आई बाबांना कशी खात्री पडणार की आपलं आता पूर्वीसारखं राहिलं नाहीये? त्यांच्यासमोर कचा भांडलो आपण, तुला मी फायर केलं हे त्यांना कळलं तर त्यांचा विश्वास बसेल. ओके पण आई ठीक आहे, बाबा नको. आता ते बघू ना आपण, तू जरा लक्षात ठेव हे. ओके हा बरं ऐक नाही यारी, मी खूप एक्साइटेड आहे. बच्चा मी पण यार. आय विश हे सगळं व्यवस्थित व्हावं, म्हणजे कसं एकदा राधिकाला डिवोर्स दिला ना की आपण एंगेजमेंट करायला मोकळे आणि त्याच्यानंतर लग्न. लग्नाला वेळ आहे खूप अजून. बरं ऐक ना, मी आणि ईशाने ना खूप आयडियाज ब्रेनस्टॉर्म केल्या आणि मला तुला सगळं दाखवायचंय. थांब, आम्ही आत्ताच ब्रंचला भेटलो होतो आणि हे बघ हे जे लॉन आहे ना त्याचा रेंट समथिंग 15 lakhs पर्यंत आहे. सो आय गेस इट्स ओके. सगळ्यांनी सो त्यामुळे मला असं वाटतंय की 15 lakhs जर का आपण याच्यावर खर्च केले आणि 25 lakhs म्हणजे लेंग्यावर, सो बेस्ट होईल. हा 15 आणि किती 25? हा अगं तू बरी आहेस ना? हो. एवढ्या पैशांमध्ये अथर्वची 2-4 लग्न आणि अजून 1-2 मुंजी होते. काय नाही काही नाही बच्चा, अगं हे जरा ओव्हर बजेट जाते. हे एंगेजमेंट लग्न नाहीये. तो वेडा आहेस का यार? असं काय यार, आपली एंगेजमेंट आहे, असं काय करतो? असं ग्रँड सेलिब्रेशन असलं पाहिजे. आणि माझी तर फर्स्ट एंगेजमेंट आहे यार, मला करायचं व्यवस्थित. मला तर उलट असं वाटत होतं की मी माझ्या लेंग्याची कॉस्ट ना ती पण 30 पर्यंत करते, म्हणजे जरा जास्त थांब ना, ऐक ना एक सेकंड, जास्त चांगला डिझायनर येईल. मला असं वाटत होतं की तो फ्लोरल नको. काय काय होतंय तुला? तू ओकेस का? तू श्वास घेतोयस ना तू? हो काय हवं? पाणी पाणी रघु पाणी. हा सॉरी. अरे उचल ना. हॅलो रघु, ऐकलं, लवकर पाणी घेऊन येते प्लीज, लवकर ये. तुला काय होतंय? थांब, तुला CPR देते. बच्चा अगं थांब ना, बरं वाटेल. हा पाणी. काय झालं सर? काय झालं? अगं मी काय बेशुद्ध नाही. अगं बेशुद्ध नाही पडलं, तोंडावर काय मारते पाणी? प्यायला द्या. हा घे. काय झालं सरांना? सर आर यू ओके? बीपी शूट झालं का? थोडा श्वास लागला आणि बीपी जरा होतं सर असं वय झाल्यावर. मला पण बीपीच्या गोळ्या सुरू आहेत. अहो काय सर, काही बोलता का? तुमचा देह पहा, त्यांचा देह पहा. कदम काय बोल, तुम्हाला काय कळतंय का? काय बोलतोय? वयाचा काय इथे संबंध? हा आणि तुम्ही एवढे काय सगळे इतके जण, तुम्हाला काय कारणच पाहिजे का इथे यायला? काही नाही, मला ओके वाटतंय. चल जा बरं, कामाला लागा सगळे. चला, नुसती कारणच पाहिजे तुम्हाला. चला कदम निघा. ओके बाय. तुम्हाला थोडं काय आणलं? काही नकोय, तू निघतोस का आता? म्हणजे आता तू एवढं सगळं गाव काय बोलवलंस एवढ्यासाठी? मी कुठे बोललो? मी फक्त रघुला बोलवलं होतं पाणी घेऊन. मला वाटतं तू मरतोयस. आता तुझ्या जिभेला काही हाड मरतोयस काय? मग राहू द्या, मी CPR दिलं म्हणून वाचलास. अगं हार्ट अटॅक, पण आता हार्ट अटॅक याचीच वेळ आली बच्चा. हे काय आकडे काय 15-35 कमी आहेत ना? मलाही हेच वाटत होतं यार. थँक्यू सो मच. मी त्याचे हेच बोलायला आले होते. आपण छान बजेट वाढवूया. आणि मला वाटत होतं की आणखीन काय मला इन्क्लूड करायचं, तर मी सगळं सांगते तुला. पण आता मला ईशीला भेटायचं, कारण मला खूप प्लॅनिंग करायचंय. तर मी दिवसभर प्लॅनिंग करते. तू झालं की मला फोन कर. ओके, थँक्यू, बाय. यार, आय लव्ह यू.
गुरुनाथ सुभेदार, ही एंगेजमेंट फार महागात पडणार आहे तुम्हाला.